नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पिपरिया पेट से रामटेक गढ़ मंदिर तक बनने वाले रोपवे को लेकर स्थानीय नागरिकों व नेताओं के विरोध के बाद अब स्थानीय सरपंच व उप सरपंच ने भी इस रोपवे का विरोध किया है। सरपंच के ऊपर पड़ रहे प्रशासनिक दबाव को लेकर भी कारा न्यूज को जानकारी प्रदान की गई। रामटेक तहसील के सोनेघाट ग्राम पंचायत अंतर्गत आने वाले पिपरिया पेट में सर्वे क्रमांक 137, 33, 39 से रोपवे का निर्माण किया जाना है, जिसमें सोनेघाट ग्राम पंचायत के सरपंच किरण टेकाम व उप सरपंच आम्रपाली भिवगड़े के द्वारा रोपवे निर्माण को लेकर एनओसी न देने पर विधायक एडवोकेट आशीष जायसवाल के प्रशासनिक दबाव बनाकर ग्राम पंचायत अंतर्गत जल जीवन मिशन योजना अंतर्गत शुरू 35 लाख रुपए के काम रोकने का आरोप सरपंच व उप सरपंच ने लगाया है तथा ग्राम पंचायत के द्वारा एनओसी देने के बाद भी जल जीवन मिशन का काम शुरू नहीं किया गया। ज्ञात हो कि पिपरिया पेट से रामटेक गढ़ मंदिर तक बनने वाले रोपवे के कारण कई नागरिकों के मकान, दुकान सहित वन परिक्षेत्र प्रभावित होने वाले हैं। रोपवे हा अतिशय छान आहे, पण त्या जागेमध्ये जागा अपुरी पडत आहे आणि त्या भागामध्ये जे 50-100 घरं बसलेले आहेत, उद्या चालून रस्त्याची रुंदीकरण करतील तर ते जागा आणि त्या घरं पडतील असं आम्हाला थोडक्यात माहीत पडलं आहे। त्यामुळे ज्या जागेमध्ये अंबाडा ते गड मंदिर या जागेमध्ये घ्यावा अशी आमची इच्छा आहे। त्या भागामध्ये जे सागवनाचे जे झाडं आहेत, निंबाचे जे झाडं आहेत, त्या झाडाच्याही उद्या चालून भविष्यामध्ये कत्तल होऊ शकते। तो कत्तल होऊ नये आणि ज्या जागेमध्ये त्यांचा निर्णय आहे अंबाडा ते गड मंदिर, त्याच जागेमध्ये त्यांनी तो प्रोजेक्ट घ्यावा। ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणारा पिपरिया पेठ सर्वे नंबर 39 मध्ये रोपवे हा आपला रोपवेच्या संदर्भात जी आम्हाला एनओसी मागितली होती, आम्ही त्याच्यामध्ये नाकार केलेलं होतं। यासाठी नाकार केलं होतं का त्यामध्ये जसं पिपरिया पेठ आणि कवडकला जे घर आहेत साईडला आणि वरतून जे झाडं वगैरे आहे ते तोडण्यात येईल म्हणून यासाठी आम्ही नाकारले होते एनओसी द्यायला। परंतु आमच्या एनओसी न देण्याच्या कारणमध्ये यांनी आमचे जे जलजीवन मिशनचे काम चालू होते त्यांनी प्रशासकीय दबाव टाकून आमच्यावर ते कामं थांबवण्यात आणले। आम्ही एनओसी दिल्यानंतर आमची जे जलजीवन मिशनची 35 लाखाची जे स्कीम आहे तरी हे चालू झालेले नाही आणि वरतून कसं आहे का जे आमचे जे पिपरिया पेठ आणि कवडकचे जे नागरिक जे बसलेले आहे यांना असे बेघर नाही झाले पाहिजे। कारा न्यूज के लिए अजय मेहुरकुले की रिपोर्ट। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.